नाशिक महानगरपालिका निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 18 मधील राजकीय हालचालींना वेग आलाय। या प्रभागातून शालिग्राम विठ्ठल बनसोडे यांनी इच्छुक उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात दमदार प्रवेश केलाय। पंचक्षणी मंदिरात देवदर्शन घेत परिचय पत्रक अर्पण करून प्रचाराचा श्री गणेशा करण्यात आलाय। यानंतर व्यापारी, दुकानदार आणि प्रभागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेत प्रचाराला जोरदार सुरुवात करण्यात आली आहे। 40 वर्षांचा सामाजिक आणि राजकीय अनुभव, प्रभागातील नागरिकांशी असलेला घनिष्ठ संपर्क आणि गोरगरिबांसाठी अहोरात्र झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची प्रतिमा हीच बनसोडेंची खरी ताकद ठरत आहे। प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत बनसोडे म्हणाले की मी नगरसेवक नव्हे तर प्रभागसेवक बनून काम करेन। सीसीटीव्ही बसविणे, गार्डन व मंदिर सुशोभीकरण, बुद्धविहार, स्वागत कमानी, सभामंडप, रस्ते विकास यांसारख्या अनेक सामाजिक व नागरी कामांमध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे। सध्या प्रभागात रस्ते, गटारी, पिण्याचे पाणी आणि विजेच्या खांबासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत असून लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर सत्तेत असणे गरजेचे आहे। सत्ता ही स्वतःसाठी नाही तर जनतेसाठी असते असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। नव्या 4 सदस्य प्रभाग रचनेत युवकांना सोबत घेऊन विकासाचे नवे पर्व सुरू करण्याचा संकल्प बनसोडेंनी जाहीर केलाय। 2026 मध्ये एक संधी द्या, विकास करून दाखवतो असा विश्वास शालिग्राम बनसोडे प्रभागवासियांना देत आहे। एकूणच प्रभाग क्रमांक 18 मध्ये शालिग्राम बनसोडेंच्या प्रवेशामुळे निवडणुकीत चुरस वाढली आहे। प्रभाग क्रमांक 18 शालिग्राम बनसोडे भाऊ हे उमेदवार नवीन उमेदवार आहेत, तर यांना आपण सहकार्य करावे आणि आज त्यांनी प्रचाराचं नारळ फोडलेलं आहे आणि आजपासून प्रचाराला त्यांनी सुरुवात केलेली आहे। माझं एकच मत आहे की सर्व बांधवांना, बंधू भगिनींना की दरवेळेस आपण सारखे प्रचार करतोय, तेच उमेदवार निवडून येत आहेत, तर ह्यावेळेस काहीतरी एक नवीन चेहरा निवडून यावा ही अशी अपेक्षा करतो आणि त्यांच्या माध्यमातून आपले जे काही कामं थांबलेले असतील ते आपण त्यांच्या माध्यमातून करून घ्यावं आणि प्लीज बनसोडे भावना सगळ्यांनी सहकार्य करावे आणि मतांनी विजय करावे हीच विनंती करते। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, ह्या देशाला संविधान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे आमचे शालिग्राम भाऊ बनसोडे, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेऊन आणि सर्वसामान्य बहुजनांचे कैवारी म्हणून शाहू महाराजांसारखे असलेले त्यांचे विचार, ही लढाई प्रभाग क्रमांक 18 मध्ये ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे आणि हे नेतृत्व गेले अनेक वर्ष सामाजिक, धार्मिक, राजकीय चळवळीमध्ये अनेक गोरगरिबांना जातीपातीच्या पलीकडं जाऊन नेतृत्व करणारे असे शालिग्राम भाऊ बनसोडे यांना या प्रभागातील जनतेने प्रचंड बहुमताने निवडून द्यावे आणि नाशिक महानगरपालिकेवर बहुजनांचे कैवारी म्हणून शालिग्राम भाऊ बनसोडे यांची निवड करण्यात यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार सर्वांना। प्रभाग क्रमांक 18 अनुसूचित जाती मधून उमेदवार शालिग्राम विठ्ठल बनसोडे आपल्या प्रभागात एक नवीन चेहरा म्हणून आणि गेल्या 50 वर्षापासून ह्या वार्डाची रहिवासी असलेले शालिग्राम भाऊ बनसोडे, तसेच वार्डाचे प्रत्येक समस्याची जाणीव असलेले व्यक्तिमत्व म्हणजे शालिग्राम भाऊ बनसोडे। त्यांचं कार्य म्हणजे खूप वर्षापासून ते समाजसेवा करत आले, तर त्यांना प्रभाग क्रमांक 18 अनुसूचित जाती मधून उमेदवारी भेटत आहे। तर प्रत्येक जनतेला, वार्ड क्रमांक 18च्या जनतेला आवाहन करतो की तुम्ही शालिग्राम भाऊ बनसोडे यांना प्रचंड मतांनी विजय करा, कारण की आपल्या वार्डाचा विकास करायचा असेल तर आपल्याला पर्याय आहे शालिग्राम भाऊ बनसोडे। आपल्या महिला सुरक्षिततेचा प्रश्न आला तिथं शालिग्राम भाऊ बनसोडे, वार्डाचा रोजगाराचा प्रश्न आला तिथं शालिग्राम भाऊ बनसोडे, कारण की शालिग्राम भाऊ बनसोडे आल्यानंतर आपला वार्ड हा गुन्हेगारी मुक्त वार्ड बनणार। तरुण पिढीला रोजगारासाठी प्रयत्न करणारे शालिग्राम भाऊ बनसोडे, गोरगरीब जनतेसाठी अर्ध्या रात्री धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे शालिग्राम भाऊ बनसोडे। त्यांच्यासाठी आपण सर्व जनतेने एक कोल घ्यावा आणि त्यांना प्रचंड मतांनी विजय करावा अशी विनंती करतो मायबाप जनतेला। प्रभाग क्रमांक 18 मधून अनुसूचित जातीमध्ये एक पर्याय शालिग्राम भाऊ बनसोडे यांना विजय करा। आजच्या 25 डिसेंबरच्या शुभमुहूर्ती श्री शनेश्वर महाराज यांना उमेदवार श्री शालिग्राम बनसोडे यांनी प्रचाराचं नारळ फोडलेलं आहे
तरी देवाकडे आणि सर्व जनतेकडे एवढीच इच्छा आहे की यांना तुम्ही एकदा संधी द्या. अनेकदा तुम्ही लोकांना आत्तापर्यंत दिलेले आहे. प्रभागामध्ये नवीन चेहरा म्हणून तुम्ही एक संधी द्या अशी मी शनेश्वर भगवानाकडे चरणी प्रार्थना करतो. माध्यमातून या प्रभागामध्ये अनेक कामं होतील आणि कामाचा प्रयत्न 1001% ते करतील असा सर्व आम्हाला आणि मित्रपरिवाराला इथल्या जनतेला विश्वास आहे. गेल्या 30 ते 40 वर्षापासून या प्रभागात राहतो मी. 18 मध्ये अनुसूचित जाती भाग आहे. तर जनतेला माझी एकच विनंती आहे, तुम्ही एक नवीन चेहरा पहा. ते बी प्रभागाचे काही काम असले तर मी स्वतः आपल्या तळमळीने तुमच्यासाठी धावत येईल. प्रभागाचे कुठले बी कामं असले तर आम्ही माझ्या स्वतःने कुठल्याही प्रभागाचा जो विकास करायचा आहे त्या विकासासाठी कायम मी पाठीशी राहील तुमच्या. आणि कुठलीही अडचण न येता प्रभागाचा मी पूर्ण प्रश्न सॉल्व करील ही विनंती करतो तुम्हाला.